अजित पवार यांच्यानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होती आहे. आपण आता सध्या काटेवाडीमध्ये आहे. आपल्यासोबत काही काटेवाडीचे नागरिक आहे, त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगणार? अजितदादा गेले, हे दुःखद घटना तर आलेली, पण आज सुनेत्रा वहिनींसाठी मतदान होतं, काय भावना आहे? अजितदादा हे लोकनेते होते. अजितदादा समाजात राहणारा अतिशय मोठा राजकीय नेता होता. समाजाच्या नसानसात, समाजाच्या मुशीत, समाजाच्या नाळीचं नातं सांगून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा, रात्रीचा दिवस करणारा, वेळेचा अचूक भान ठेवणारा अतिशय लोकप्रिय नेता होता. आणि अजितदादाच्या जाण्यामुळं महाराष्ट्रात म्हणजे हा मतदारसंघ, या मतदारसंघातला सगळा मतदारवर्ग, महाराष्ट्रातली तमाम जनता आणि देशातले खूप मोठा वर्ग अजितदादांचा चाहता होता. अजितदादांच्यावरती प्रेम करणारा माणूस होता. अजितदादा कामाचा माणूस होता. मी कामच करणार आणि लोकांच्यासाठीच करणार म्हणून जिथं उतरल, विमानातनं उतरू दे, गाडीतनं उतरू दे, चालत येऊ दे, कुठल्या ह्याच्यावरती जाऊ दे, लोकांचे कागद घेऊन त्या कागदाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करणार, प्रशासनाला आदेश दिले जाणार आणि सर्वसामान्य माणसाच्या कामाबद्दल आग्रही राहणार. त्याच्यामुळं समाज आणि समाजातला सगळा घटक हा अजितदादांच्यावरती मनापासून प्रेम करत होता. अनावधानानं घडलेली घटना 28 जानेवारीला ही अतिशय दुःखद घटना होती. दादांच्याबद्दल असं ऐकणंसुद्धा लोकांना सहन झालं नाही. त्याच्यामुळं शोकाकुल झालेत लोक. आणि दादांच्या निधनानंतर आपल्या दुःखाचा इतिहास निर्माण करणारा नेता आजपर्यंत मी पाहिला नव्हता. तो आत्ता दादाच्या रूपाने पाहायला मिळाला की मृत्यूनंतर देखील आपला इतिहास निर्माण करू शकतो एवढा लोकप्रिय नेता हे अजित पवार होतं. आणि अजित पवार महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आदरणीय सुनेत्रा वहिनीसाहेब ह्या उभा राहिल्या. त्यांच्या माहेरी देखील राजकारण आणि समाजकारणाचा राबता होता. या ठिकाणी आल्यानंतर देखील समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणाची खूप मोठी आवड होती. आपलं गाव कसं असावं हा विचार घेऊन त्यांनी या गावाला अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवलं. आज तुम्हाला तुमच्यासमोर दिसतंय की ही प्राथमिक शाळेची इमारत आहे. तुमच्या बुद्धीला हे म्हणजे असं कसं वाटतं की असं एखादं कॉलेज असू शकतं का? पण इथल्या मराठीतल्या 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी असणारी ही मराठी शाळा आहे. असंच गावातलं प्रत्येक गोष्ट आहे. गाव निर्मल ग्राम झाले, विमा ग्राम झाले, गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, अंडरग्राऊंड झाले, प्रत्येक गावात घरात शौचालय आहे आणि त्या शौचालयाचं नाव आहे आरोग्य मंदिर. या देशामध्ये पहिलं जर चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम कुणी राबवला असेल तर तो सुनेत्रा वहिनींनी. आणि समाजकार्याचा ठसा उमटवत असताना लोकांच्या सुखाशी हिताशी समरस होऊन त्यांनी जे काम केलं ती त्यांनी जगाच्या 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवलं. आज त्यांच्यावरती राज्याचं उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. आज लोकांना सांभाळायचं आहे, पक्ष सांभाळायचा आहे, कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, समाज सांभाळायचा, प्रशासन सांभाळायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्यात. परंतु त्या निश्चितपणे अजितदादांचं स्वप्न साकार करण्यासाठी वहिनीसाहेब कटिबद्ध आहेत. आणि वहिनीसाहेब अजितदादांनी या बारामतीमधून प्रत्येक वेळी जे आहे इतिहास रचला आहे, मतदान घेऊन मोठं विक्रमी मतदान घेतलेलं. काय वाटतं, वहिनींच्या बाबतीत देखील तसंच घडणार, विक्रमी मतदान? वहिनींच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला ते सांगतो की आत्तापर्यंत फार मोठं रेकॉर्ड अजितदादा पवार साहेबांनी केलं. परंतु आता लोकांच्यामध्ये एवढी उत्स्फूर्त भावना आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळा कडक आहे, चटका बसतोय, पण प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मतदार स्वतःहून मतदारसंघात या मतदार ह्याच्यावरती येणार आणि मतदान करून घेणार आणि स्वतःहून करणार. आता मला एवढंच सांगायचं आहे की दादांचा विक्रम मोडायचं काम मतदार या वेळेला निश्चितपणे करतील. वहिनीसाहेब महाराष्ट्रात 1 नंबरने निवडून येतील, देशात त्यांचा रेकॉर्ड होईल. पण यदाकदाचित जर लोकांनी अगदी मनावर घेऊन जर काम केलं तर तो जागतिक विक्रमसुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीचं मतदान यावेळेला आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांना होणार आहे, हे मात्र निश्चित खात्री.
अजितदादा पहाटे 5 वाजले 6 वाजल्यापासून रस्त्यावर असायचे, ते नाही, काम करत होते. काय सांगणार अजितदादा जे आहे तरुणांना पण लाजवतील अशा प्रकारचं काम हे जे अजितदादा करत होते, काय बोलणार, काय सांगणार? दादा एक म्हणजे अशी व्यक्ती होती म्हणजे ज्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. त्यांचं काम बोलतंय, बारामतीत खूप काम केलं आहे त्यांनी. वहिनी साहेबसुद्धा काम करतात. आणि दादांचं म्हणजे आधीपासूनची जी सवय होती पहाटे उठून काम बघणं, त्यामुळंच ते आता जिथे होते तिथपर्यंत सक्सेसफुल झालते. त्यांचं ते दुःखद निधन झाल्यामुळे दुःख खूप वाटतंय. पण आता काय, इथून पुढं फक्त वहिनी साहेबांना साथ द्यायची एवढेच म्हणजे अपेक्षा सगळ्या लोकांकडून आहे. ह्यावेळेस फर्स्ट टाईम वोट केलं, नवीन एक्सपिरियन्स होता. पण वहिनी खूप मतांनी निवडून येतील याची खात्री. काय सांगणार साठी आपण आजपर्यंत मतदान केले, आता वहिनींसाठी करताय, दुःख आहे आणि कशा प्रकारे वहिनींना मतदान करताना काय भावना आहे? या ठिकाणी जे अजितदादा 3 महिन्यापूर्वी आपल्यातून गेलेले आहेत आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे, तरी या पोटनिवडणुकीत सर्व जनतेनेच ही पोटनिवडणूक हातात घेतलेली आहे. आणि या ठिकाणी देशात बघितलं तर बारामतीसारखा पुढं तालुका नाही. जर तुम्ही ती बस स्टँड बघितलं, रेल्वे स्टेशन बघितलं, रस्त्याच्या स्वच्छता बघितल्या, हे दादाचे लोकप्रतिनिधी 10 वाजता उठतात, पण दादा या ठिकाणी 6 वाजता फील्डवर वर्कवर येऊन काम करीत होते. रस्त्याला स्वतः फिरून एखादी झाडाची फांदी जरी तुटली तरी ती कामगारांना विचारायची फांदी कशी काय तुटली, इतकं दादाचं या ठिकाणी बारकाईने लक्ष होतं. आणि या ठिकाणी सर्व लोकांना आव्हान करतो की या ठिकाणी दादांना जर या ठिकाणी 2 लाखाचं लीड भेटतच होतं, पण या ठिकाणी विक्रमी देशात आणि महाराष्ट्रात विक्रमी मतांनी ताई निवडून यावेत ही अपेक्षा आहे. आणि बारामतीकरांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. तर बारामतीकरांनीच ही निवडणूक हातात घेतली आणि अजितदादांनी विक्रमी मतदान घेऊन निवडून येत होते, परंतु वहिनी देखील त्याच प्रकारे विक्रमी असं मतदान घेऊन निवडून येईल असा अपेक्षा, अशा भावना ज्या आहेत ते बारामतीकरांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन दीप मिश्रासह अविनाश पर्वत, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.